अध्याय 4 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. तू आणि रुक्मिणीश एकतत्व आहाखास, तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती, तंतोतंत जगतपती. जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ वाहत. अनन्य भावे वाहता तू पावसी आपुल्या भक्ता. माता नधरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी. मी तुझे अजानले करू, नको माया पातळ करू. तू साक्षात कल्परू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक गटित आला ऐसा घडुनी. वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेची या दिवशी. पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करुणिया. अक्षय तृतीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकास विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले, कौतुक लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण, विस्तव वरी ठेवून या. सकळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुडीच नाही प्यालो. त्यामुळे हैराण झालो, भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा एकता भली, पोरे अवघी आनंदली. चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून या. विस्तवाचा तपास केला, तो न सदने मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ती विचार करीती, आपापसाच निश्चिती. कशी करावी यासी युक्ती, विस्तव पाहिजे चिलमीला. मुले पाहून चिंतातुर, बंकट करी मधुरोत्तर. अरे जानकीराम सोनार आहे वेटाडी आपुल्या. त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवाशी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत करी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकिले, जानकीरामाकडे आले. विस्तव मागू लागले, समर्थांच्या चिलमीस. जानकीराम रागावला, लेकरासी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. पोरे म्हणाले, त्यावर जोडून आपले दोन्ही कर. नको करू हा विचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन देवांचाही देवजान, त्यांच्या चिलिमी कारण विस्तव हा जात असे. साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगता आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनार न ऐकले, अद्वातोदा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले, त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकासी, गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलिमी बहादरासी, साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो. वेडापरी चाळे करतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला, ऐशा वेळा पिशाला. मी साधू मान्याला नाही मुडी तयार. बंकट लाल खुळावला, नादी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमिशी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपल्या कर्तृत्वे कान करी, विस्तवा ते निर्माण. साधुनाथ जालंधर पीत होते चिलीम फार. परी विस्तवासी घर घर ना हिंडले कदा ते. जा उभे न राहा येत, विस्तवना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परत आली, महाराजांशी निवेदली. हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात. ते ऐकता हास्यवदन, कैत झाले दयागन. नाही आपणा प्रयोजन, मुडी त्यांच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले चिलिमे आपुल्या हाती भले. बंकटाला असे बोलले, काळी एक वरती धरी. बंकट म्हणे, गुरुराया थोडे थांबा, परमसदया. विस्तव देतो करुणिया, काळी घासून आता मी. काळी घासल्या वाचून, कदान प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी, ती मना साना समर्था. महाराज बोलले त्यावर, उगीन करी चरचर. नुसती काळी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसते एका काळीस धरिले चिलिमीची यावरती भले. समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार. एका तुम्ही श्रोते चतुर, प्रकट झाला वैश्वानर. काळी नुसती धरतावरी. काळी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा हा प्रभाव शक्तीचा. महाराजांच्या लोकोत्तर. काळी तैसीच राहिली, चिलिमतेही पेटली. कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधू तो उगीच नव्हते थो तांडमत. आता सोनाराच्या घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मानविशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो भोजना बसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा गठीत घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी, अड्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून, अवघ्यांना ते टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण आहे उमजेना. चिंचवण्याच्या संगे भला, अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे भाया मीच कारण. मीन साधू विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळाला. गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणली. गजानन जानवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले.
त्रिकालाज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण कल्पतरू कारण मी बाभूळ मानिले गजानन हा चिंतामणी मी लेखिली घार जाणी गजानन हा कैवल्य द्याने मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवात व कैसा साधिला दावा माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार मी भाराभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वैपायांचा पशु मी. आज माझ्या बागे कमळी बुद्धी कशी चळती झाली सुयोगाची दवडिली वेळ आली म्या करे. काही असो आता जाऊ समर्थांचे पाया पाहू पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मतूंची मागावया. ऐसा विचार करुणी सवे गेले चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आली हकीकत सांगावया. अहो शेटजी बंकटला आज माझा आघात झाला पाया चिंचवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित त्याने झाला श्राद्धघात हे ऐसे व्हावया कृत्य माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमिस्तव. त्याचेच हे आहे फळ चिंचवणी नासले सकळ ते ऐकून बंकटलाल बोलू लागला ऐने रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून ते नासते झाले तुमचे चिंचवणे वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडली तिची टरपले अजून पडली चिंचोक्यांची रासबली मर्जी असल्या पहा चला. आता इतुकीच विनंती आहे शेटजी तुम्हा प्रती मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमामतूंची मागेल अनन्य भावे करुण साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की. समर्था पुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाधना तुला येऊ माझी करुणा मी अपराध केले नाना त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात ज्याची होती मदला भ्रांत ती त्वा आज निविटली. माझे अपराधी रूप अवघे तृण जाळी कृपा कृशाने करुण समर्थ आजपासून मी नटवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरी झाली तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर खोट्याने सांगे त्रिभर तुझे चिंचवणे आहे मधुर किड्याने पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले तिंची चिंचवणी पहिला प्रकार मावळून गेला होता ते धवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्याच्या त्याच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवनाते. चंदमुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात सोमवार बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायांवरी. कोणी आंबे कापती कोणी पोळी हातात देती कोणी पंख्याने घालीती वारा समर्था कारणे. कोणी वाटती खडी साखर कोणी गड्यात घालती हार कोणी चंदन थंडगार लावती अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला दोन कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून आता कान्होले कोठून इच्छा असल्या तळून ताज्या आणतो गुरुराया. तई महाराज बदले वाचे नाही कारण ताज्यांचे पाहिजे तुझ्या उतरंडीचे कान्होले मज खावया. जाय वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेळ आहेत किंचित. त्यामुखी चंदू प्रती लोक अवघे बोलती जाये पाहून शीघ्र गती खोटी न होय संतवानी. चंदू घरा प्रती गेला कांतेच पुसू लागला दोन कान्हवले उतरंडीला आहेत काय रंभेरू. तई बोले अंगणा होऊन गेला एक महिना आता कान्हवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कान्हवले मी पतिराया केले ते ना आता राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करते समर्थास्तव तळून देते ही पहा मी ठेवते कडही नाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कान्हवल्याच्या साहित्याशी. चंदू बोले त्यावरी ताजे नकोत सुंदरी जे तू उतरंडी माजाळी धुवून ठेवले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी तुझं निवेदिले आठवून करू चांगले पहा काही येधवा. ऐसे एकता पतिवचन कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कान्हवल्याची चिंता तरी. कान्हवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघड म्हणे थांबनाथा सत्यगिरा समर्थांची. दोन कान्हवले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी. त्यास महिना होऊन गेला असेल बुरसा वरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणू मात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धोंडाळली कान्हवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. आत जो पाहिलेने आढून दृष्टी पडले तिच्या दोन कान्हवले जे सुकून गेले होते थोडके. बुरसामुळीच नाही आला शोते या कान्हवल्याला बट्टा संत बाणीला नाही लागला कधी जगी. कान्हवल्या ते पाहून उभयंतेचे हर्षले मन धन्य साधू गजानन पहा समर्थ सिद्ध योगी. चंदू कान्हवले घेऊन आला समर्थांशी अर्पिता झाला लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान यासे अवघे कळतसे. चंदूच्या त्या कान्हवल्याशी सेविती झाले पुण्यराशी रामशबरींच्या बोरशी जेवी झाला भक्षिदा. शेगावेच्या दक्षिणेशी चिंचोली गाव परियसी तेथील एक रहिवासी माधव नाम्य विप्र होता.
वैजाचे साठावर अवयव झाले शीन फार, तरुणपणे संसार तेच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी नको निवरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले म्हणतायचे संसारी. जी का होती चीज वस्त, ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा. म्या हा माधुमीचा संसार केला, तो आता निमाला आठविले कधी नाही तुला, एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण, दीनदयाळा तुझ वाचून, माझे हे अरुण्य रुदन तुझ विन कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी, शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरू बसला. आरंभिले उपोषण, अन्न पाण्यात ते त्यागुण, वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेला, दिवस परी नाही उठला, तई महाराज वदले त्याला, हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण, कान केले मग जाण, प्राण देहा ते सोडून, जाता वैद्य बोलविसी. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करिसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे किसाचर, घरे एकदा पेटल्यावर कृपखनने निरर्थक. ज्या कन्या पुत्रासी तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणे. तेन माधवे ऐकेले हट्टासी ना सोडिले, यत्ने लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावाचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला सदनी अन्नावी न राहू नका. तेही म्हणे माधवाला नाही पटले, तैसाच बसला समर्थांच्या सानिध्याला, नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रंबिले अंबर, निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही, ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर, आपसरून माधवावर धावून आला बक्षावया. त्याने माधव पडला घेऊन आपला जीव बला, धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडाशी, शब्द फुटेना वाचेशी, ऐसा पाहून स्थितीशी समर्थ धरिले सौम्य रूप. आणि बोलिले गरजोन, हेच का तुझे दीटपण, तू काळांचे बक्ष जाण, असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखवली, पुढची स्थिती जाणवली, तेथे पळया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे एकता झाला विनय बोलता, यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणा प्रत, महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही धाविले येथे, आता या लेकराचे यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी, परी त्या जाणणे तुम्हाशी नाही मुळीच अशक्य. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते, संत बेटी ज्याला होते यमलोक नातयासी. ऐसे एकता भाषण समर्थ केले हास्यवदन, महापतिता पावन साधूचे एक करीती की. श्रीमन्नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया, ओकटी प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज वदले, तू जे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मासे येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा, झाला वर्णना त्या वाचा नाही माझी समर्थ. इहलोकीचे देहभान, माधवाचे निमेल जाण, कित्येक बोलू लागले जन, उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडे चार करी जनकल्पना नानापरी, उठल्या झाल्या त्या अवसारी, त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान, समर्थाचा निध्य झाले जाण, चुकले त्याचे जन्मवर्ण गजाननाच्या कृपेने. असो एका समयीवली समर्थांची इच्छा झाली, ती त्यांनी निवेदली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करावा, वेद श्रवणे देवदेवा, आता आनंद होतो अतिशय. पणे पेढे बर्फी कवा, भिजल्या डाळीस मीठ लावा, 1 रुपया तो द्यावा धनपाटी ब्राह्मण. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले, ऐसे वेदिक नाही उरले या आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच, ब्राह्मण मिळवण्याची साच, आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी, करी उद्या तयारी, ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता, झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणले, चंदनाचे उठणे केले, आत केशर कालविले, तैसाच आणखी कापूर. 2 प्रहराचे समयला ब्राह्मण आले शेगावला, जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली अन्नग्रामा करणे. संतांच्या जयमनी येत, तेथे पूर्वी रमनाथ, कमी न पडेत किंचित, ऐसा प्रभाव संतांचा. पंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी, अतिहर्षी अजून परिशे गावी, वंशज त्याचे करती हे. हा दासगणू विरचित गजान विजय नामे ग्रंथ, साधकासी दावपथ, विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु.
इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ चतुर्थोध्याय समाप्त।